नमस्कार. तर आज आपण बघणार आहे कोबीची भाजी. आमच्या घरात सर्वांनाच ही भाजी अशा प्रकारे केली की आवडते. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर कोबीची भाजी शक्यतो करून सर्वांनाच आवडते असं नसतं. कोणाकोणाला आवडते, कोणाकोणाला आवडत नाही. आता कोणतेच पदार्थ जास्त मी यामध्ये वापरणार नाही. जे बॅचलर आहेत ते सुद्धा व्यवस्थितपणे बनवतील अशी ही भाजी होते. तर आता कोबी आपल्याला शक्य होईल तितका हा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता ही भाजी मी डब्यासाठी बनवत आहे. डब्यासाठी सुद्धा ही पटकन होते भाजी. तर ही भाजी मी डब्यासाठी बनवणार आहे. तर कोबी हा अशा प्रकारे 2 ते 3 प्रकारे ही कोबीची भाजी बनते आणि ह्यातली कोशिंबीर असते तीसुद्धा भरपूर प्रमाणात छान होते. तर अशा प्रकारे आपल्याला पत्ताकोबी हा बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तर असा मी सगळा पत्ताकोबी हा कट करून घेतलेला आहे. तर आता चौघांसाठी पुरेशी ही भाजी होते. तर साहित्य काहीही घेतलेलं नाही आहे, पाहू शकता. फक्त इथं आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक मिडियम आकाराचा कांदा हा मी चिरून घेणार आहे. कांदा हा चिरताना थोडासा असा लांबडा कट करून घ्यायचा, म्हणजे कोबीमध्ये खूप छान लागतो. तर आता सर्वप्रथम आधी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे. आता कढईमध्ये जास्त मी तेल टाकलेलं नाही, अंदाजे इथे मी 2 ते 3 चमचे हे तेल टाकलेलं आहे. तर आता बेसिक लागणार आहे ती म्हणजे आपल्याला मोहरी लागणार आहे. फोडणीसाठी मोहरी वापरलेली आहे. त्यानंतर टाकणार आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जिरे टाकणार आहे यामध्ये. जिरे छान असे तळल्यानंतर यामध्ये तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो वापरा. माझ्याकडे आता इथे कढीपत्ता नाही आहे, त्यामुळे मी वापरलेला नाही. तर हिरव्या मिरचीने कोबीच्या भाजीला आपण जी रेग्युलरची चटणी घालतो त्यापेक्षा सुद्धा हिरव्या मिरचीने आपल्या पत्ताकोबीला चव खूप छान येते. त्यामुळे आवर्जून ही हिरवी मिरची वापरायची, म्हणजे कोबीची भाजी खूप छान होते. आता कोण गुरुचरित्राचं वगैरे पारायण वगैरे करत असेल, फक्त यातला कांदा आणि जो लसूण आहे तो स्किप करून तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवू शकता. ही भाजीसुद्धा खूप छान लागते. तर आता कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जास्त करपवायचा नाही. तर कांदा अजून थोडासा भाजायचा आहे, तोपर्यंतच आपलं ही आलं लसूण पेस्ट मी 1 चमचा टाकलेली आहे. आलं लसूण पेस्टने आपल्या कोबीच्या भाजीला चव खूप छान येते. त्यामुळे आवर्जून ही तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरू शकता. तर आलं लसूण पेस्ट आणि कांदासुद्धा आपला छान असा भाजलेला आहे. त्यानंतर यामध्ये टाकणार आहे मी आता फोडणीच्या तेलातच टाकायची आहे आपल्याला, हळद टाकायची आहे, कारण की व्यवस्थित अशी कोबीच्या भाजीला लागली जाते. त्यामुळे मी ते 1 चमचा ही फोडणीमध्येच हळद टाकलेली आहे. त्यानंतर आता कोबी चांगला आपण जो चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता ही कोबीची भाजी बिना पाण्याची वगैरे केली की शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. मिठाच्या पाण्यामध्येच व्यवस्थित अशी शिजली जाते. वरून याला पाणी वगैरे घालण्याची गरज नसते. तर कोबी आता व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता आपण जास्त काही वरती सामान वापरणार नाही. फक्त मीठ टाकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये काही टाकणार नाही आहे आता. चांगला परतून घेतल्यानंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट किंवा मसुरीची डाळ वापरू शकता. तरीही मी तर काहीसुद्धा वापरणार नाही. ही भाजी अशा प्रकारे केल्यावरच भरपूर अशी छान लागते. तर इथे मी चवीनुसार 1 चमचाही मीठ टाकलेलं आहे. तर मीठसुद्धा व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं भाजीला आपल्या पाणी सुटतं आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्येच भाजी आपली चांगली शिजते. तर आता हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि एक झाकण लावून आपल्याला अधूनमधून पलटून बघायचं आहे भाजी. झाकण लावल्यानंतर आपोआप या कोबीच्या भाजीला पाणी सुटायला लागतं. तर जास्त वेळ लागत नाही, अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये ही भाजी बनून तयार होते. गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरतीच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघू शकताय पाणी वगैरे व्यवस्थित असं भाजीला आपल्या सुटलेलं आहे. आणखीन एक 2 ते 3 मिनटं लागतील. भाजी व्यवस्थित अशी शिजत आलेली आहे. तर हा कोबीसुद्धा शिजल्यानंतर किती कमी झालेला आहे पाहू शकताय आणि आता कोबी हा शिजलेला आहे आणि खाली थोडासा असा लागायला लागलेला आहे. तर भाजी आपली ही चांगली अशी तयार झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. जास्त इतर कोणतं साहित्य न वापरता सुद्धा ही कोबीची भाजी छान होते. तर इथे बघितलं असेल की तुम्ही मी इथे शेंगदाण्याचं कूट, डाळ वगैरे काही वापरलेलं नाही आणि डब्यासाठी बनवलेले आहे. तर एकदम छान झालेली आहे ही भाजी. नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.
व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.